नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मी आरती. आज तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊजचे डिझाईन्स दाखवणार आहे. ब्लाऊजच्या शिलाई रेट्ससहित दाखवलेला आहे. तर हा बघा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे आणि याला पफचा स्लीव्स केलेली आहे. बॅक साईडला इथे छोटंसं पानाचं शेप दिलेला आहे. बोटनेकचा ब्लाऊज आहे हा आणि इथे त्याचे बटन्स जे आहेत ते त्याला साडीला मॅच केलेले आहेत. पफची जी स्लीव्ज आहे ती खूप छान झालेली आहे आणि अगदी सोबर दिसत आहे. खूप छोटासा त्यांनी चुन्या घ्यायला लावल्या त्या मला वरती, त्याच्यामुळे मी असा बोटनेकचा ब्लाऊज शिवलेला आहे. तर हा सुद्धा तुम्हाला कसा वाटला तर सांगा. हा दुसरा आहे तो पॅचवर्कचा ब्लाऊज आहे. हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे. याला मी लेसनी डेकोरेट केलेला आहे आणि जे मध्ये जे ब्ल्यू कलरचं आहे ते साडीतला थोडासा कपडा वापरलेला आहे मी आणि त्याला पण मी लेस लावलेली आहे. ही तर सिम्पल स्लीव्ज आहे प्लेन आणि ह्याला लटकन केलेले आहेत आणि मध्ये पॅच लावलेला आहे आणि हा सुद्धा प्रिन्स कटच ब्लाऊज आहे. खूप छान बसतो हा सुद्धा ब्लाऊज. आता आपण जो तिसरा बघणार आहोत तो व्हाईट कलरचा आहे आणि हा जो आहे तो प्रिन्स कटचाच आहे. याला मी असा छानसा म्हणजे व्ही शेपमध्ये थोडासा राऊंडमध्ये पुढे गळा घेतलेला आहे. ह्याचा प्रिन्स कटचा शेपसुद्धा तुम्ही बघा खूप छान बसतो हा आणि माझ्याकडे तर खूप प्रिन्स कटच कस्टमर असतात प्रिन्स कटचेच. आणि इथे मी जी स्लीव्ज घेतलेली आहे ती पूर्ण छोट्या छोट्या अशा प्लेट्सची घेतलेली आहे आणि मोठा काठ घेतलेला आहे. ह्या साडीतलाच ब्लाऊज पीस होता, असं वेगळा नव्हता घेतलेला. तर खूप छान ह्याच्यासुद्धा स्लीव्ज झालेल्या आहेत आणि आपण याची जी बॅक साईड आहे त्या बॅक साईडला सुद्धा सेम अशा टाईपच व्ही शेपमध्ये थोडासा व्ही शेप परंतु थोडासा राऊंडमध्ये असा व्ही शेप दिलेला आहे आणि याचं जे थोडंसं कापड शिल्लक राहिलं होतं ब्लाऊजचं त्याचं मी बो तयार केलेलं आहे की त्याला जेणेकरून ह्याला लुक येईल आणि छोटंसं छानसं शो बटन लावलेलं आहे. इथे ह्या छोट्या छोट्या पट्ट्यासुद्धा राहिलेल्या कपड्यापासूनच बनवलेल्या आहेत. तर हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे ही जी स्लीव्ज आहे ही पूर्ण प्लीटची स्लीव्ज आहे, फुगा स्लीव्ज आहे आणि व्ही शेपमध्ये हा सुद्धा नेक खूप सुंदर दिसतो. पार्टीवेअर साडी आहे ही आणि साडीतलाच ब्लाऊज होता. आता जो हा ब्लाऊज आहे हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे. तर हा असा बघा फोरटक्सचा ब्लाऊज आहे. खूप छान ह्याला व्यवस्थित पफ येतो आणि बसतोसुद्धा खूप सुंदर. हा पण बोटनेकच आहे परंतु याला मी नॉर्मल गळ्याचा शेप दिलेला आहे फ्रंट साईडला. याची स्लीवसुद्धा ह्याची प्लेटचीच आहे फुग्याची, पण याला आतून अस्तर लावलेलं नाही स्लीव्जला. स्लीव्ज ही प्लेनच ठेवलेली आहे आणि बिना अस्तरची आणि पुढे हे फोरटक्स आहे. बॅक साईडला मी मात्र बोटनेक दिलेला आहे शेप. तिला फ्रंटला नको होता, तिला फ्रंटला सिंपलच गळा हवा होता. मी बॅकला पूर्ण बंद गळा दिलेला आहे बोटनेकचा आणि इथे असे पोटली बटन्स तयार केलेले आहेत आणि जे काठ होते ते मी इथे लावलेलं आहेत. एकच काठाची पट्टी आली होती ती मी तिथं अर्धी लावलेली आहे आणि अर्धी मी स्लीव्जला घेतलेली आहे जेणेकरून स्लीव्जला सुद्धा ती छान दिसेल आणि बॅक साईडला सुद्धा ती खूप छान दिसेल. म्हणजे त्याचा मी दोन्हीकडे वापर केलेला आहे आणि मध्ये त्याच कलरचे पोटली बटन्स तयार केलेले आहेत. इथे हे अस्तर नाही लावलं त्यामुळे छान दिसत आहे. हे कॉटनचं कापड होतं आणि खूप सॉफ्ट मटेरियल होतं, छान होतं म्हणून इथे मी असा बोटनेकचा घेतलेला आहे. ही स्लीवसुद्धा खूप छान दिसते प्लेनमध्ये आणि छोटाच पफ घेतलेला आहे पण खूप छान आहे आणि फोरटक्स आहे ब्लाऊज हा. फोरटक्सला सुद्धा तुम्ही व्यवस्थित बोटनेक हा घेऊ शकता जर नॉर्मल गळा असेल तर. हा आहे वेल्वेटचा. हा वेल्वेटचा जो आहे तो सुद्धा फोरटक्सचाच ब्लाऊज आहे. खूप छान कापड होतं, म्हणजे अगदी ओरिजिनल वेल्वेट होतं आणि शिवायला सुद्धा खूप सोपं गेलं. याच्यावरती पूर्ण डिझाईन होती, म्हणजे हाताला अशी झिगझॅगची डिझाईन होती टिकल्यांची, परंतु बॅक साईडला पूर्ण भरलेलं ब्लाऊज पीस होतं ते मी बॅक साईडला घेतलेलं आहे आणि फ्रंट साईड तुम्ही बघू शकता. हा फोरटक्सचा ब्लाऊज किती छान दिसत आहे, म्हणजे कटोरीचा सुद्धा एवढा पफ येत नाही असा फोरटक्सचा येतो. तर हे बॅक साईडला पूर्ण अशी टिकल्यांची डिझाईन होती, तिला असा डीप गळा पाहिजे होता यू शेपमध्ये आणि ह्याला मी लटकन असे छान बनवलेले आहेत. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे टक्सचं मार्किंग होतं पण ते घेता नाही आलं कारण ते मेजरमध्ये बसलेलं नाही आहे. म्हणून मी मला जसं माझं
मार्किंग होतं तसं मी टक्स घेतलेला आहे। इथे शिवताना त्रास जरा कमी झाला, पण वेलवेटला हा खूप त्रास होतो कारण घसरतो खूप कापड। पण त्या मानाने हे ब्लाऊज पीस खूप छान असल्यामुळे हा ब्लाऊज मला खूप चांगल्या पद्धतीने शिवता आला। आणि हे जे डिझाइन होतं ते फक्त स्लीव्जला असं आलं होतं झिगझॅगमध्ये, आणि एका बाहीलाच पूर्ण आलं होतं, एका बाहीला थोडं कमी आलं होतं, अर्धवट आलं होतं। हे थोडंसं ॲडजस्ट करूनच शिवावं लागतं, जेव्हा त्याचं म्हणजे ब्लाऊजला जेव्हा वर्क येतं त्यावेळेस ते आपल्याला थोडं ॲडजस्ट करूनच शिवावं लागतं। तर अशा पद्धतीने हा 4 टक्सचा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि तो हेवी पण आहे कारण तो टिकल्या ज्या आहेत ना ते असं जड झालेला आहे ब्लाऊज, आणि शिवाय वेलवेट आहे त्यामुळे तो जाड दिसतोय। आता जो पुढचा आहे तो आपण ऑर्गेन्झामध्ये जे आता जिमीचू टाईपची साडी आहे त्याचा जो हा ब्लाऊज पीस आहे, आणि ह्यालासुद्धा बोटनेकचाच शेप दिलेला आहे। इथे स्लीव्जला छोट्याशा चुन्या घेतलेल्या आहेत, पफ घेतलेला आहे, पण स्लीव्ज खूप छोट्या झाल्या कारण त्या मेजरमेंटमध्ये तेवढ्याच बसत होत्या। इथे मी बॅक साईडला असा पानाचा शेप दिलेला आहे, वरती बटन केलेला आहे ओपनला, आणि इथे स्लीव्ज ज्या होत्या त्या लॉंग नाही आल्या, म्हणजे बसल्याच नाही, त्यामुळे शॉर्ट कराव्या लागल्या। आणि पाठीमागे हे बॅक हुक आहे, बॅक ओपन ब्लाऊज आहे हा। आता जो पुढचा आहे हा ब्लाऊज वर्कचा ब्लाऊज आहे, हे पण पॅच वर्क साडीच्याच ब्लाऊज पीस बरोबर आलं होतं, आणि याला ते सेम आहे असं मी बसवलेलं आहे। स्लीव्जचा सुद्धा मोर मी व्यवस्थित बघून भाईला घेतलेला आहे। हा सुद्धा पफचाच ब्लाऊज पीस आहे, प्रिन्स कटचा ब्लाऊज पीस आहे, नॉर्मल गळा आहे, आणि ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्यासुद्धा पफच्या स्लीव्जमध्ये मोर अगदी व्यवस्थित घेतलेला आहे, म्हणजे जसा आला होता तसाच एकसारखा समोरासमोर तोंड घेतलेला आहे। हा जो आहे ब्लाऊज हा सिंपल बोटनेक आहे, आणि पुढचा पण ब्लाऊज सिंपल बोटनेक आहे। आता पुढे मी हा लहान मुलीचा ड्रेस शिवलेला आहे, 1 वर्षाचं बाळ आहे, तर हा सुद्धा ड्रेस त्यांनी कापड आणून दिलेला ह्याच्यापासून मी शिवलेला आहे। इथे छोटे छोटे लटकन केलेले आहेत, खाली लेस लावलेली आहे, गळा वरचा जो आहे तो बॅक साईडचा नॉड आणि खाली बो केलेला आहे, बॅक ओपन हा ड्रेस आहे। तर ह्यात तुम्हाला ह्यातले ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा, आणि आवडल्यास थोड्या जरी आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।